तर विषय कसा भावांनो, आज आपण चाललेलो आहे दत्त शिखर या ठिकाणी. म्हटलं चला आज मंदिराचे दत्ताचे दर्शन पण घेऊन येऊ. मग काय निघालो आम्ही सगळी आमची गँग. हे पहा आमचे लोक पण चालले होते गाडीतले पॅसेंजर. मग काय तुकाराम भाऊचा विषय अवघड असतो. तुकाराम भाऊ म्हणे आमचा पण व्हिडिओ घ्या कधी. म्हटलं घ्या की हो. मग काय आला तुका आपल्यासोबत. हे आमचे बंधू म्हणे मला पण घेत नाही. मग घेतलं. मग पोहोचलो आम्ही मंदिरात. मंदिर बघितलं तर मन एकदम प्रसन्न झालं. हे माऊलींचं चालू होतं तिथं पावल्या खेळणं एकच नंबर. तिकडं माऊलींचं चालू, इकडे पुरुष मंडळीचं पावल्या खेळणं चालू होतं. खूप छान वाटलं. हे बा दत्तांची पिंड. मग पोहोचलो आम्ही मंदिरात. मंदिरात अलाउड नव्हतं व्हिडिओ घेण्यासाठी, पण घेतला मी बळजबी, कारण की आपल्या व्ह्युअर्सला पण दिसायला पाहिजे देव. मग काय आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि पुढं आलो दत्ताच्या गाभाऱ्यामध्ये. दत्तांचा गाभारा पाहून तर एकच नंबर होतं. खूप छान वाटलं मनाला. मग ही आहे दत्तांची काठी. दत्ताची काठीचे दर्शन वगैरे घेतले. मग पोचलो आम्ही प्रभूची जागृत धुनी. हे बा इथं येत नव्हतं पण घेतलं मी कसं तरी व्हिडिओ. मग काय बाहेर आल्यास नंतर परिक्रमा करा म्हणे. मग आम्ही काय म्हटलं पुरा व्हिडिओ काढू. इथं आम्ही बसलो पहिले थोड्या वेळ. भारी वाटत होतं, एकदम निवांत वातावरण होतं. मग काय हे समाधी आहे दत्तांच्या. बा मंदिर ते एकच नंबर होतं. मला तर खूप प्रसन्न वाटलं मंदिर वगैरे बघून. वा 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 वा, हे एकच नंबर. काय विषय खोल आहे. दत्तांचं दर्शन झालं सकाळ सकाळी, खूप मन प्रसन्न वाटलं. हे बा काय कलाकृती असते. मग आम्ही निघलो बाहेर आल्यानंतर मग आपण दाखवतो तुम्हाला माहूरगडचं दर्शन. आता तिथं जाणार आहे आपण पुढच्या ह्याच्यामध्ये. मग काय तुकारामला म्हटलं चल आता भाऊ चहा बी पाच म्हटलं. मग काय आम्ही पोचलो चहाच्या दुकानात. तर हे आपले प्रत्येक वेळेसारखे भिकार धंदे उचलले की खाल्लं. हे असं नसतं भाऊ, लोकांचं नुकसान करू नये. मग मी त्याला बोललो, ते म्हणे जाऊ दे भाऊ चालू असतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि काही चुकलं असेल तर माफ करा. काही चुकत पण असेल तरी सांगा. चला भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉग.